हेल्दी अन्न खाणारे, वेट लॉस करणारे, डायबिटीसवाले सगळ्यांसाठी एकदम परफेक्ट. पातेलीत थोडं पाणी, त्यात थोडंसं मीठ आणि 2 शेंगांचे तुकडे 5 ते 7 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आणि ताटलीत काढायचे. 1 वाटी ज्वारीच्या पिठात अर्धी वाटी बेसन, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा वाटलेली हिरवी मिरची, अर्धी वाटी कोथिंबीर आणि उकडलेल्या शेंगांमधला गर असा काढून घ्यायचा. खुसखुशीतपणासाठी 1.5 चमचा तेल, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ सगळं एकत्र करायचं आणि ज्या पाण्यात शेंगा शिजवल्या त्यातलं पाणी जेवढं लागेल तेवढं घालून कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडासा सैलसर गोळा भिजवून घ्यायचा असा. तव्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि मध्यम आकाराचं पातळ थालीपीठ थापायचं म्हणजे उठायला सोपं जातं. मोठ्या आचेवर 2 मिनिटं आणि नंतर मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप घालून मस्त सोनेरी रंगावर थालीपीठ भाजून घ्यायचं. किती सहज उकटलं जातंय बघा. रंग पण अतिशय सुंदर, चवही सुंदर आणि न्यूट्रिशन एकदम उत्तम. गरम गरम थालीपीठ तव्यावरून थेट ताटात आणि वरती लोण्याचा गोळा. वितळलेलं लोणी काय सुरेख दिसतंय बघा. आवडणारं लोणचं बरोबर दह्याची वाटी. बेस्ट ब्रेकफास्ट नक्की करून बघा.